नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आपण आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। एस टी महामंडळाची सर्व अपडेट फक्त आपल्या चॅनलवर। चला तर मग नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ आणि एस टी महामंडळाची सर्व माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे लवकरच व्हिडिओ आल्यानंतर तुमच्यापर्यंत तो नक्कीच पोहोचेल। तुमच्याही मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा। एस टीमध्ये लवकरच चालक वाहक पदाची मोठी मेगा भरती होणार आहे। त्याचबरोबर घेतलेले कंत्राटी कर्मचारी 2022मध्ये अनेक कंत्राटी कर्मचाऱ्याची अचानक भरती झाली होती। तर या भरतीमध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत, अगोदर त्यांचा विचार केला जाणार आहे, नंतरच पुढील पदे भरली जाणार आहेत। तर आपण बघूया, एस टीमध्ये चालक वाहक पदाची मेगा भरती सुरू होणार आहे। तर कधी ही मेगा भरती आहे, कुणासाठी ही मेगा भरती आहे आणि किती पदे भरली जाणार आहेत आणि कधी याची बातमी येणार आहे। तर मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर बघूया, पुढारी वृत्तसेवामध्ये आलेली ही आजची नवीन बातमी आहे। एस टीमध्ये लवकरच चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, एस टीमध्ये 17,742 रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकाराकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे वित्त विभागाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्रिमंडळ म्हणजेच प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, एस टीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यासोबत बघू शकता तुम्ही, एस टीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याबाबत भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता। गेल्या अनेक वर्ष हे कंत्राटी कर्मचारी काम करत असून त्यांना एस टीच्या सेवेत कायम करण्याची मागणी भारतीय जनता यांनी केली। या प्रश्नाच्या चर्चेवर उत्तर देताना मंत्री सरनाईक म्हणाले, 2022 साली त्याचप्रमाणे या चर्चेवर सरनाईक म्हणाले की 2022 साली एस टी महामंडळाचा मोठा संप झाला होता। या काळात अनेक बस स्थानकावर गाड्या उभ्या राहिल्या, प्रवाशांनी मोठी गैरसोय झाली। त्याच परिस्थितीत लक्षात घेऊन 1 फेब्रुवारी 2022 रोजी तातडीने निविदा प्रक्रिया राबवून काही कंत्राटी पदभरती केली होती। या कामगाराची नियुक्ती करण्यात आली होती। ती नियुक्ती केवळ संपाच्या काळापुरतीच होती, असे सांगताना संपाच्या काळात सुमारे 12,500 बसेस होत्या, तर सध्या सुमारे 14,000 बसेस उपलब्ध आहेत। महायुती सरकारच्या काळात दरवर्षी 5,000 नवीन बस खरेदी करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। त्यानुसार 8,000 बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यापैकी 3,000 बसचे वितरण सुरू झाले आहे। बसेसची संख्या वाढत असल्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे। यामुळे तात्पुरत्या स्वरूपात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती दरम्यान संपाच्या काळात करण्यात आलेली कंत्राटी भरती ही निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि कोणत्याही बाह्य संस्थेला थेट काम देण्यात आलेले नाही, अशी त्यांनी एक प्रश्नाचा उत्तरात सांगितले। त्याचप्रमाणे मित्रांनो, अनेक पदभरती होणार आहे। त्यामध्ये काही कंत्राटी कर्मचारी आहेत जे 2022 पासून लगातार काम करत आहेत। त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही परमनंटमध्ये घेण्याचा सरकारने विचार केला आहे। बघू शकता तुम्ही, कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य देणार। 2022 सर्व संपाच्या काळात बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून या काळात तात्पुरत्या स्वरूपात काही कंत्राटी भरती करण्यात आली होती। आता संप संपल्यानंतर त्यांना नियमित कर्मचारी म्हणून घेतले होते, परंतु ते आजही कंत्राटी कर्मचारी म्हणूनच सेवा पुरवत आहे। त्यामुळे त्यांना लवकरच परमनंट भरतीमध्ये बघा मित्रांनो, चालक वाहक पदाची खूप मोठी मेगा भरती होणार आहे। पण मेगा भरती झाली तरी अगोदर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा
विचार केला जाणार आहे. अगोदर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या परिषदेमध्ये सरनाईक असे बोललेले आहे. त्याचप्रमाणे एस टीमधील काही कर्मचाऱ्यांना या काळात बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना त्रास होत होता. म्हणून त्या काळात तात्पुरत्या स्वरूपात अचानकच कंत्राटी भरती करण्यात आली होती. भरपूर असे कंत्राटी पदभरती झाली होती. त्या सेवेमध्ये अनेक कामगाराची सेवा तात्पुरती स्थगित करून नवीन कंत्राटी कर्मचारी या सेवेमध्ये भरण्यात आले होते. तुम्ही बघू शकता, कायम ठेवणे या नियमानुसार शक्य नसणे, पण भविष्यात आपल्याला कायम नोकरी मिळणे अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून त्यांच्याविषयी अशी धारणा सरकाराकडे पाठवण्यात आली आहे की प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर, बघा मित्रांनो, प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रियेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अगोदर प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी परिषद घेताना सांगितले. तुम्ही बघू शकता, भले ही भरती होणार आहे. एस टी महामंडळामध्ये आता लवकरच मार्जिनिंग नंतर भरती येणार आहे. यामध्ये भरपूर असे पदे भरली जाणार आहेत, पण सर्वात आधी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार केला जाणार आहे. तर त्यांच्यासाठी पण खूप छान अशी गुड न्यूज आहे. त्याचप्रमाणे भविष्यात ही भरती होत आहे. तर अनेक मित्रमैत्रिणींना या भरतीचा लाभ घ्यावा म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला पुन्हा असे व्हिडिओ हवे असतील आणि भरतीची प्रक्रिया आल्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत यावा, यासाठी तरी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि एस टी महामंडळाविषयी पूर्ण अपडेट आपल्याच चॅनलवर.